पुढची बातमी आपण पाहूया। पणन कायद्यामधल्या दुरुस्ती विरोधात राज्यातल्या बाजार समित्या आज एक दिवस बंद ठेवल्या जातील। पणन कायद्यामध्ये बदल होऊ नयेत अशी मागणी राज्य बाजार समिती सहकारी संघाची आहे। सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्माण करणं तसंच आडते, हमाल मापारी या घटकांच्या विरोधात राज्य शासनाने पणन कायद्यामध्ये दुरुस्तीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्यातल्या बाजार समित्या बंद पडून हमाल मापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं असं बाजार समित्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज एकदिवसीय बंदची हाक दिली जाते। आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, मिकी घई आणि मुकुल कुलकर्णी। सगळ्यात आधी आपण मिकीकडे जातोय। मिकी, या घोषणेचे बंदचे पडसाद पुण्यामध्ये कसे दिसतात? नंदा, आता मी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी आहे। मार्केट यार्ड जर आपण इथं बघितलं तर पुण्यातलं सर्वात मोठं हे मार्केट आहे। ह्याच्यानंतर थेट मुंबईचं मार्केट असतं, परंतु जर आपण बघितलं तर आज या ठिकाणी एकही गाडी आलेली नाही। दररोज जवळपास 1500 गाड्यांची भाजीपाला असेल, फळ असतील याची आवक या ठिकाणी होत असते। मात्र आज या ठिकाणी एकही शेतकरी आपलं शेतमाल घेऊन आलेला नाही। अशा पद्धतीने कडकडीत बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। या बंद मध्ये जर आपण बघितलं तर इथले वेगवेगळे संघटना सहभागी झालेले आहेत आणि आपण जर इथं बघितलं तर दररोज सकाळी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते। फळ भाजीपाला असेल, फुल बाजार असेल इथं खरेदी करण्यासाठी। मात्र आज पूर्णपणे हे पुण्यातील जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कडकडीत या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे। खरं तर आज मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। बरेच लोकांना या संदर्भात माहित सुद्धा नाहीये। जर आपण मुख्यद्वारावर बघितलं तर अजून सुद्धा काही असे लोक आहेत जे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना असं इथं आल्यानंतरच कळते की आज या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आपल्याला इथं काहीही मिळणार नाही अशी अवस्था खरं तर या मार्केटमध्ये आज पाहायला मिळते। तर दररोज जर आपण इथं मार्केटमध्ये बघितलं तर 1500-1800 गाड्या या ठिकाणी आवक होत असते, भाजीपाला असेल, फळ असतील, परंतु आज या ठिकाणी एकही गाडी आलेली नाही। साहजिकच याचा परिणाम जे लोकांवर ते पाहायला मिळतो, कारण इतर जे छोटे छोटे मार्केट आहेत तिथं चांगलेच दर वाढलेले पाहायला मिळतील। परंतु आज जर आपण बघितलं तर जे कायदा आहे आणि त्याचबरोबर जे केंद्रीकरण करण्याचा जो बाजार समितीचा जो 2018चा कायदा आहे तो मागे घेण्यात यावं या मागणीसाठी जे संघटना आहेत ते आक्रमक दिसत आहेत आणि अशा पद्धतीने कडकडीत बंद पुकारलेला आहे। रोज या वेळेला प्रचंड गजबजाट असतो, वाहनांची वर्दळ असते, लोकांची वर्दळ असते। आज मात्र पूर्णपणे शुकशुकाट आहे। मुकुलकडे आपण जातोय, मुकुल आपल्याला माहिती देतील। मुकुल, ज्ञानदा, जी परिस्थिती आता मिकीने पुण्यातली सांगितली तशीच परिस्थिती नाशिकमध्ये देखील आहे। नाशिकमध्ये प्रामुख्याने जर फटका कोणाला बसणार असेल तर तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे। आपण नाशिकच्या कांदा बाजार समितीमध्ये आहोत आणि जसा पुण्याला शुकशुकाट होता तसा नाशिकमध्ये देखील शुकशुकाट बघायला मिळतो। साधारणतः 8:30-9 वाजल्यापासूनच इथे शेतकरी येतात, आपला कांदा घेऊन येतात। मात्र आज इथे एकही कांद्याची आवक असणारी गाडी आलेली नाहीये। त्याचबरोबर जो भाजीपाल्याचं मार्केट आहे तिथे देखील अशीच परिस्थिती आहे। नाशिकच्या साधारणतः 14 कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, विंचूर या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत। इथे देखील अशाच स्वरूपाचा शुकशुकाट आहे। त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ठप्प असणार आहे। त्यामुळे हा नुकसानीचा फटका जर कोणाला बसणार असेल तर तो शेतकऱ्यांनाच बसणार आहे। शेतकऱ्यांचा आजच्या बंदमुळे उद्याला मोठ्या प्रमाणामध्ये आवक येईल, उद्याला कांद्याचे भाव अजून गडगडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार या संपूर्ण लाक्षणिक बंदची कशा स्वरूपात दखल घेतो हे बघणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय कांद्याचे भाव हे सातत्याने कमी होत आहेत, घसरत आहेत। निर्यात बंदी अद्यापही लागू आहे, त्यामुळे सरकारकडनं निर्यात बंदी उठवावी, कांद्याला चांगला भाव द्यावा अशी मागणी होत असताना हा बंद आहे। त्यामुळे या बंदचा परिणाम जर कोणाला होणार असेल तर तो शेतकऱ्यांना। आता सरकार काय दखल घेतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल आणि मिकी दोघांचे आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि दृश्यांबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।